आई बाबाला लेट होणार आहे का? हो. त्यांनी मला प्रॉमिस केलेलं की तो वेंकी मामाला सोडवायला हेल्प करेल. वेंकी मामा सुटला ना मग बाबा आता मेन क्रिमिनलला शोधायला गेलाय का? कुठे आहे बाबा? का मारताय तुम्ही त्याला? काय चुकलंय त्याचं? पप्पा आई बरोबर बोलते, तुम्ही उगाच मारताय त्याला. त्याने तर उलट आपल्यासाठी. तोंड बंद कर. आणखीन काय वोगशील आणि वाट लावशील. ए संपत, अरे किती हलका हात चालवतोयस. अरे या व्यंकीला आणि त्या प्रकाशला माझा ताब्यात दे रे. बघ ना कशी हाडं त्यांची खिळखिळी करून ठेवते ते. अहो आजी हे तुम्ही काय? हरीश थांब. इथे अशा स्टाईलने होतात गोष्टी. आपण यात पडायला नको. अगं पण सिंचू बघ ना किती. हरीश पप्पा सांभाळतील सगळं. तू शांत बस. आपण काहीतरी कर. पाहिलं का तुम्ही सगळ्यांनी? तो काय म्हणतोय की तो आपल्याला भीत नाहीये, तर तो फक्त आपला मान ठेवतोय. थांब नाही. आनंदी, एक काम कर, आता पुस्तक ठेवून दे आणि रात्रीची झोपायची तयारी कर. मी लवकर येते लगेच. हां, आणि ऐक, मी सांगेपर्यंत खोलीच्या बाहेर पडायचं नाही, कळलं? तू थांब इथेच. वेंकी दादा, दादा उठ उठ. हा सगळा काय प्रकार आहे? तुम्ही का मारताय वेंकी दादाला? तोंड वर करून काय विचारतेस? याच्यामुळे माझा मुलगा आतमध्ये गेलाय. असं काही नाहीये काका. वेंकी दादांनी काही नाही केलंय आणि सिद्धिराज आत गेले याचं सगळ्यांनाच दुःख आहे. पण याची शिक्षा तुम्ही वेंकी दादाला का देताय? सिद्धिराजने स्वतःहून गुन्हा कबूल केला होता ना, मग वेंकी दादाचा काय दोष आहे? ए बस, जास्त फोनवरून काय बोलतेस तू? आणि काय ग, काय म्हणाली होतीस मला? की मी माझी सगळी कर्तव्य पार पाडणार. ए खरं काय केलंस तू? आमच्या गाडे पाटील घराण्याचं नाव, इज्जत, अब्रू सगळं काही धुळीला मिळवलंस तू. वा, सगळं कसं अगदी म्हणजे बेत आखून व्यवस्थितपणे केलंस तू. गाडे पाटलांची सून बनून केस काय उभी केलीस तू. आणि मग काय, गाडे पाटलांच्या सुनेनं केस जिंकलीच पाहिजे ही आमची गरज ग. म्हणून मी स्वतः तुला मदत केली
पण तू आमच्या या सगळ्या गोष्टींचा गैरफायदा घेतलास आणि माझ्या सिद्धूला या प्रकरणात अडकवलंस तू. आजी काय बोलताय तुम्ही? मी सिद्धिराजला अडकवलं? हो सिद्धिराजच काय, मी इतर कुणालाही अशी कटकारस्थानं करून अडकवू नाही शकत. कारण माझी विचार करायची तशी पद्धतच नाहीये, माझा स्वभावच नाहीये तो. आणि मी ही केस उभी केली कारण श्रीकांत इनामदारांच्या गुन्हेगाराला मला शोधून काढायचं होतं. पण कोणीतरी त्यात वेंकी दादाला अडकवलं आणि त्याला बाहेर काढणं मला खूप महत्वाचं होतं. म्हणून आणि फक्त म्हणून मी ही केस लढले. मी ही केस लढले आणि मग ओघांनी सगळंच आपल्या समोर येत गेलं. आजी एखादी मुलगी लग्न करून सासरी येते तेव्हा एक नवं कुटुंब जोडते, नवी माणसं जोडते. पण म्हणून तिची सगळी माहेरची नाती तिने विसरून जायची असं नसतं ना. मी माझ्या वेंकी दादासाठी केस लढले म्हणजे मी सासरची प्रतारणा केली असं का? भावना ही अजून आली कशी नाही? वेंकी दादा आपल्या घरी आलेला असताना त्याला अशी मारहाण करणं, त्याचा अपमान करणं हे चुकीचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही त्याची माफी मागा. आता तुझी मजल इथवर गेली काय? या संपतराव गाडे पाटीलला माफी मागायला सांगतेस? आई, आनंदी, आनंदी तू वरच थांब, खाली येऊ नको. काका, तुम्ही वेंकी दादाची माफी मागा. मागणार नाही. अरे माफी का नको मागायला? तू काहीही केलं नसताना त्यांनी तुला मारहाण केलीये, कशासाठी ते माफी मागतील? दादा मी तुझ्याशी बोलणार आहे पण तू थांब जरा. आई, मामाला काय झालं? मामाला कोणी मारलं का? मामा, तुला कोणी मारलं का?